नमस्कार. सरकारी योजना चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. त्याचबरोबर KYC संदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे. या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही आहेत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर या सगळ्या अपडेटची आज आपण संपूर्ण माहिती या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची KYC सुरू आहे. ही KYC रात्रभर सकाळी जागून लाडक्या बहिणी करत आहेत. बनावट वेबसाईटवरती देखील लाडक्या बहिणींची KYC होत आहे. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी मंत्री आदित्य तटकरे यांनी काल दिलेली आहे. तर टेक्निकल एरर जे येत आहेत किंवा KYC OTP होत नाही आहे, तर अशा संदर्भात लाडक्या बहिणींची जी तक्रार आहे त्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली आहे. आणि टेक्निकल जे तंत्रज्ञ आहेत ज्यांच्या मदतीने पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये साईट प्रॉपर सुरळीत होऊन आणि दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळी ही KYC करू शकता. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी ज्यांचे वडील किंवा पती हयात नाही आहेत यांच्यासाठी ऑप्शन आलं नव्हतं की आम्ही आधार कार्ड नंबर कोणाचा टाकायचा, तर यांच्यासाठी देखील 2 ते 3 दिवसामध्ये हे जे ऑप्शन आहे ते पोर्टलवरती उपलब्ध होणार आहेत. आणि आता राहिला प्रश्न सप्टेंबर महिन्याचा हप्ते वेतन संदर्भात. आपण सांगतच आलो आहोत की सगळ्यात प्रथम म्हणजे शासकीय मान्यता देणारा जो GR आहे तो प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे. अजून देखील हा GR आलेला नाही आहे. शासकीय सुट्टी आहे त्यामुळे लक्षात घ्या, सोमवार नंतरच हा GR प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. GR ज्यावेळी प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करतील आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता ज्यांची KYC होणार त्यांना देखील मिळणार. आणि ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत KYCसाठी अडकलेल्या आहेत, KYCसाठी प्रयत्न करतात पण KYC होत नाही, अशा लाडक्या बहिणींना देखील सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळून जाणार आहे. साधारणतः अपेक्षित पुढील आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना त्यांचा दिवाळी बोनस म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता खुशखबर त्यांना मिळणार आहे. या हप्ते वितरणासंदर्भातील घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.